महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावा याकरिता बौद्ध समाजांनी आज शांती मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाचे आयोजन समता सैनिक दल यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे, आपण त्यांची संवाद साधणार आहोत। भाऊ, काय सांगणार? आज दीक्षाभूमी येथून शांती मोर्चा काढण्यात आलेला आहे, काय तुमच्या प्रमुख मागण्या होत्या? भारतामध्ये जे विविध समाजाचे लोक राहतात त्यांचे विहार असो बौद्धांच्या ताब्यात असला पाहिजे, हिंदूंचे जे कोणता मंदिर असेल तो त्यांच्या ताब्यात असला पाहिजे, ख्रिश्चनांच्या चर्च असेल तर तो त्यांच्या ताब्यात असला पाहिजे। 150 वर्षापासून 140 वर्षापासून या ब्राह्मण समाजाच्या लोकांनी बुद्ध विहार हा आपल्या ताब्यात घेऊन ठेवलेला आहे। महाबोधी आणि हा जगात प्रसिद्ध असा महाबोधी महाविहार आहे। भगवान बुद्धांना तिथे ज्ञान प्राप्ती झाली होती, अशा जागी या ब्राह्मण लोकांनी कब्जा करून ठेवलेला आहे। त्याच्या मुक्तीसाठी दीक्षाभूमी ते संविधान चौक इथपर्यंत हा शांती मार्च आम्ही समता सैनिक दल आणि विविध संघटनेच्या वतीने काढलेला आहे। यानंतर आम्ही इथे सभा होणार, आता थोड्या वेळाने सभा होईल, बनते त्यांना मार्गदर्शन करतील सर्व, आणि त्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत। प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि बिहार सरकारला हे निवेदन जाणार आहे। या आंदोलनाला कुठल्या समता सैनिक दल किंवा कुठल्या आणखी संघटनेचा तुम्हाला पाठिंबा आहे? भारतीय बौद्ध महासभाचा आहे, समता सैनिक दलांचा आहे, रिपब्लिकन मुवमेंट चालवतो आहो, मी त्याचे अध्यक्ष आहे। विविध संघटना आहेत, तशा 200 जवळपास संघटना आहेत ज्याच्या नेतृत्वामध्ये हा मार्च सुरू आहे। जे इतके कार्यकर्ते आलेले आहे, कुठनं अख्ख्या विदर्भातून आलेले आहे की हे कार्यकर्ते फक्त नागपूर जिल्ह्यातून आलेले आहेत, विदर्भाचा अजून विचार केलेला नाही। त्याच्यानंतर अगर काढायचं झाला तर त्याच्या यापेक्षा मोठा मार्च अजून काढता येईल। समोरचं पाऊल काय असणार आहे तुमचं? समोरचे पाऊल आता ते वरिष्ठ ठरवतील, आम्ही सर्व मिळून ठरवतो। नागपुरातले सर्व जे सामाजिक कार्यकर्ते आहोत ते सर्व मिळून ठरवतो, एक असं सांगता येत नाही, एकटा माणूस। नक्कीच महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात येण्याकरिता आज नागपूर दीक्षाभूमी येथून शांती मोर्चाचे आयोजन केलेले होते। देशोन्नतीकरता रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर।